तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशचे दिवस भरलेले असतात. नियतीने राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे इथे आता लवकरच राकेश आणि रियाचं कारस्थान अंजलीच्या समोर येणार असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये प्रॉपर्टीसाठी रियाबरोबर मंदिरात लग्न करणाऱ्या राकेशला अर्णव आणि अंजलीने रंगेहात पकडलेलं असतं आणि जेव्हा इथे रियासमोर राकेशचं खरं कारस्थान येतं, त्यानंतर राकेश याला रिया आणि अंजली दोघीजणी मिळून पोलिसांच्या ताब्यात देतात. इथे आता रिया आणि अंजली या दोघींवरती सुद्धा राकेशने अन्याय केलेला असतो आणि त्यामुळे त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी यासाठी रियाने पोलिसांना बोलवत त्याच्या विरोधामध्ये फ्रॉडचा गुन्हा दाखल करत त्याला अरेस्ट करायला सांगितलेले असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे राकेश रियाबरोबर गोव्याला गेलेला असतो, तिच्याबरोबर छान आता सुट्टी घालवायला. ती म्हणते की आपण आता सर्वेश 4 दिवस गोव्याला जाऊया, छान फिरूया, एकमेकांबरोबर वेळ घालूया. तेव्हा ते दोघे जण तिकडे गेलेले असतात. अंजलीची तब्येत इथे बिघडलेली असते. ती म्हणते की मला चक्कर आली, माझी तब्येत बिघडली आणि त्यामुळे इथे आता सगळेजण आलेत माझ्याजवळ घरातले, ते मला घरी यायला सांगतायत, मी काय करू? तेव्हा राकेश म्हणतो, अंजली खरं सांगू का, अशा अवस्थेमध्ये तू तुझ्या कुटुंबाबरोबर असणं आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हे बघ, झालं गेलं सगळं विसरून जा, राग रुसवा सगळं काही विसरून जा आणि तू तुझ्या माणसांबरोबर घरी जा. आता 3-4 दिवस मला येता येणार नाही आहे, मग तू काय एकटी राहणार आहेस का? तू जर तिथे सगळ्यांबरोबर असशील तर तुला बरं वाटेल ना आणि ते सगळेजणं तुझी काळजीसुद्धा घेतील. अगं माझं काय, मी काय बाहेरचं आहे, पण तू तर त्यांची आहेस ना आणि अर्णवचं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे तुला माहिती आहे. तो तुझी व्यवस्थित काळजी घेईल, त्यामुळे तू आता त्यांच्याबरोबर घरी जा आणि 3-4 दिवस मी काही येणार नाही आहे असं राकेशने सांगितलेलं असतं की तो एका केसवरती आता काम करतो आहे. तेव्हा इथे अंजलीचा आगाऊपणासुद्धा काही कमी नाही आहे. ती अर्णवला काय म्हणते की मी एकाच अटीवरती येईन, त्या घरामध्ये माझ्या नवऱ्याला जावयाचा मान मिळायलाच हवा, त्यांचा अनादर होता कामा नये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा कुणी अपमान करणार नाही आणि ते घरामध्ये येतील ना, कुटुंब प्रमुख म्हणून ते घरामध्ये येतील, ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो की ठीक आहे, आम्ही तुझ्या सगळ्या अटी मान्य करतो, पण तू आमच्याबरोबर घरी चल ताई. तेव्हा इथे अंजली आपल्या अटी मान्य होणार आहेत हे कबूल केल्यानंतरच ती अर्णव आणि ईश्वरीबरोबर घरी गेलेली असते. घरी गेल्यानंतर ईश्वरी तिचं औक्षण करत असते. तेव्हा इथे अंजली म्हणते की ईश्वरी, तू माझं औक्षण करू नकोस, कारण माझं औक्षण माझी आजी करेल. तू जर केलंस ना आजी माझं औक्षण तर मला आनंदच होईल. तेव्हा इथे ईश्वरीला वाईट वाटतं, पण इथे आता अंजली घरी परत आली, या गोष्टीचा आनंद तिला झाल्यामुळे ती या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि तेव्हा इथे अंजली ही घरी परत आल्यामुळे अर्णवला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो आणि ही गोष्ट ईश्वरीसाठी महत्त्वाची असते. पण कुठेतरी तिला वाईट वाटलेलं असतं, कारण अंजली आणि ईश्वरी या दोघींचं इक्वेशन खूपच जास्त छान असतं, त्यांचं बॉन्डिंग खूप छान असतं, स्ट्रॉंग असतं. पण इथे आता अर्णववरती रागवल्यामुळे अंजली ईश्वरीचा सुद्धा राग करत असते आणि ही गोष्ट आता ईश्वरीला आवडत नाही, ती रडत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ मी सिंदोर, तुला माहिती आहे ताईची मनस्थिती ठीक नाही आहे, त्यामुळे तू तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. ती म्हणते, नाही अजिबात नाही, मी वाईट वाटून घेत नाही आहे, उलट मला या गोष्टीचा आनंदच आहे की अंजलीताई आपल्याकडे परत आल्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला अर्णव गोळ्या घ्यायला सांगतो. तेव्हा ईश्वरी गोळ्या घेतल्यानंतर तिला झोप येत असते, कारण जास्तीत जास्त आराम मिळावा आणि त्यानंतर ती लवकर बरी व्हावी असा डॉक्टरांचा हेतू असतो. त्यामुळे ती गोळ्या घेत नसते, पण अर्णवच तिला जबरदस्तीने गोळ्या देतो आणि त्यामुळे ती झोपी गेलेली असते. इथे अंजलीला भूक लागलेली असते, तिला काहीतरी खायला हवं असतं आणि इथे ज्या आता काम करणाऱ्या ताई आहेत, अनिताताई, त्यासुद्धा सुट्टीवरती असतात
आणि त्यामुळे त्या सुट्टीवरती असल्यामुळे अंजलीला खाण्यासाठी काही नसतं, ते बनवून देण्यासाठी सुद्धा कोणी नसतं. ईश्वरी असते पण तिला आता झोप लागलेली असते. तेव्हा अंजली स्वतःच्या हातानेच काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत असताना अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, ताई प्लीज, तू काय करतेस हे? तू फक्त आराम करायचा आहे, डॉक्टरांनी काय सांगितले लक्षात आहे ना? तेव्हा ती म्हणते, अरे मला भूक लागले, खायला काही नाही आहे म्हणून मी काहीतरी बनवत होते. आणि तर ताई सुट्टीवरती आहेत ना? अर्णव म्हणतो, मी सिंदूर आहे ना, मी तिला सांगतो, ती मस्त छान तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवेल, मी तिला घेऊन येतो हां. पण इथे आता ईश्वरी झोपलेली असते आणि म्हणून ती उठत नाही. अर्णव स्वतः मिसळ बनवतो इंटरनेटवरती बघून आणि ती अंजलीला खायला देतो. आणि त्यानंतर इथे मामीला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा मामी काय करते, या गोष्टीचा फायदा उचलते. ती म्हणते की आता घरामध्ये रोज महाभारत घडायला हवं, त्यामुळे अर्णवचं धुमाळकडे लक्षच जाणार नाही. तेव्हा ती घरामध्ये इथे अंजली आणि ईश्वरीमध्ये गैरसमज निर्माण करते. ती म्हणत असते की ईश्वरीने बनवली नाही का मिसळ तुझ्यासाठी? ती म्हणते, नाही अगं, चिंटूने बनवली, ईश्वरी झोपली होती ना मेडिसिन घेऊन म्हणून. तेव्हा इथे मामी म्हणते, नाही गं, तिने तर मला 5 वाजता फोन केला होता, मला काही सामान आणायला सांगत होती आणि तेव्हा तर चांगली 15 मिनटं बोलत होती माझ्याबरोबर आणि ती कधी झोपली होती? तेव्हा इथे अंजलीला वाटतं की अच्छा, म्हणजे चिंटू खोटं बोलला, कारण का त्याच्या बायकोला माझ्यासाठी काही बनवायचं नव्हतं म्हणून ती माझ्याबरोबर खोटं बोलली, ती माझ्यासाठी खाली नाहीच आली, पण चिंटूसुद्धा माझ्याजवळ खोटं बोलला. आणि त्यामुळे इथे आता वल्लरी अंजलीमध्ये आणि ईश्वरीमध्ये गैरसमज निर्माण करत असते. हे सगळं ती मुद्दामून करत असते. त्यानंतर सगळेजण जेवायला बसतात. आता ईश्वरीला वाटतं की तिने मिसळ खाल्लेली आहे. तेव्हा ती म्हणते, मी जाते आणि अंजलीताईंना बोलावून आणते. तेव्हा वल्लरी काय म्हणते, अगं मी आत्ताच तिला बोलवाय गेले होते, ती म्हणाली की मगाशी माझ्यासाठी चिंटूने जी मिसळ बनवली होती ना, ती मी खूप खाल्ली होती, त्यामुळे मला आता भूक नाही आहे. तेव्हा ईश्वरीला वाटतं की अंजली आता जेवणार नाही आहे. तेव्हा ती सगळ्यांना जेवणं वाढून घेते. सगळेजण जेवतात, आपापल्या रूममध्ये निघून जातात. त्यानंतर अंजली उठते. सगळेजण जेवल्यानंतर ताटं वगैरे उचलते आणि ताटं नेऊन आता बेसिंगमध्ये ठेवते आणि ती सगळं क्लीन वगैरे करायला घेते. तेव्हा इथे आता अंजलीला असं वाटतं की मुद्दामूनच ईश्वरीने मला जेवायला दिलं नाही, पण हे सगळं कारस्थान केलेलं असतं मामीने. तेव्हा अंजली म्हणते की आता काय करू, मला तर भूक लागली आहे ना. ती म्हणते, आता तर हे उरलेलं जेवणसुद्धा मी जेवणार नाही आहे. ती स्वतःसाठी पास्ता बनवते आणि खात असते. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई अगं हे काय, तू गोळ्या घेतल्यास का आणि तू पास्ता का खातेस, तू मगाशी पोटभर जेवली नाहीस का? तेव्हा इथे लगेचच अंजली म्हणते, नाही, आपल्या घरामध्ये नवीन पद्धत निघाली आहे ना, कोण जेवलं आहे की नाही जेवलं आहे याची विचारणा न करता इथे आता ताटं उचलली जातात, जेवण उचललं जातं. आपल्याला इथे खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे असं कुणी विचारतसुद्धा नाही. ही नवीन पद्धत निघाली आहे ना आपल्या घरामध्ये. तेव्हा इथे अंजली म्हणते की तुझ्या बायकोलाच विचार, तिने मला जेवायला दिलं का? तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजलीताई, मी तुम्हाला बोलवायला येतच होते, मामी म्हणाल्या की तुम्ही मिसळ खाल्ली म्हणून तर तुम्हाला भूक नाही आहे. ती म्हणते, हो गं, मिसळ बनवली आणि ती मी खाल्लीसुद्धा, पण प्रेग्नेन्सीमध्ये भूक लागते, तू साधं विचारलंसुद्धा नाहीस ना मला. तेव्हा ईश्वरी म्हणते, सॉरी अंजलीताई, मी आणू का तुमच्यासाठी, जेवण आहे फ्रीजमध्ये. ती म्हणते, आता मला काही नको आहे, मी आता पास्ताच खाणार. तेव्हा अशा रीतीने त्यांच्यामधले गैरसमज हे दिवसेंदिवस वाढतच असतात. पण याच्यामुळे अर्णवचं जराही लक्ष धुमाळकडून विस्कळीत होत नाही. जे काही वल्लरीला हवं असतं तसं काही घडत नाही, कारण तो धुमाळवरती एका माणसाला आता लक्ष ठेवायला सांगतोच. आणि त्यानंतर इथे आता राकेश आणि रिया दोघेजणं गेलेले असतात ना गोव्याला. तिथे आता गोव्यात असताना रिया म्हणत असते, मी काय म्हणते सर्वेश, आपण दोघेजणं आता आपल्या इथे मुंबईमध्ये गेल्यानंतर लग्न करूया का रे? आपण लग्न करूया ना, मला आयुष्यभर तुझ्याबरोबर राहायला नक्कीच आवडेल. आणि तशी मी आता एकटीच आहे, एवढी मोठी माझी प्रॉपर्टी आहे, बिझनेस आहे आणि हे सगळं सांभाळायलासुद्धा तू जर असशील माझ्याबरोबर तर आपला संसारसुद्धा सुखाचा होईल आणि प्रॉपर्टीसाठी आपण दोघेजणही सांभाळायला सक्षम असू, हो ना? तेव्हा इथे राकेश म्हणतो, अगं ते सगळं तुझं आहे, ते थोडं ना माझं आहे, ती प्रॉपर्टी तुझी आहे ना. तेव्हा रिया म्हणते, मग काय झालं, लग्नानंतर जे माझं आहे ते तुझंसुद्धा होईल. तो म्हणतो, तुझी परिस्थिती कशी, तू बंगल्यात राहतेस आणि मी साध्या चाळीत राहतो. ती म्हणते, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे,
हे बघ, लग्न झाल्यानंतर तू तुझ्या बहिणीला घेऊन ये ना, आपण बंगल्यामध्ये तिघेही जण राहू. मला तुझ्या बहिणीबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. लग्न झाल्यानंतर जे माझं असेल ते तुझंही असणार आहे ना. तेव्हा इथे आता राकेश म्हणतो, याचा अर्थ हिच्याबरोबर जर लग्न केलं तर संपूर्ण प्रॉपर्टी मलाच मिळेल, सगळा बिझनेस मला मिळेल. हिच्याबरोबर लग्न करायला काही हरकत नाही. जसं शलाकाला अंजलीला ईश्वरीला फसवलं तसं आता हिलासुद्धा मी फसवू शकतो. ईश्वरीला फसवण्याचा डाव माझा फसला त्या अर्णवमुळे, पण इथे आता हिला रियाला तर मी फसवणारच. रियाबरोबर लग्न करणार आणि जोपर्यंत माझं कारस्थान उघडं पडत नाही तोपर्यंत तिला जिवंत ठेवणार. आणि जेव्हा माझं सत्य तिला समजेल तेव्हा तो तिचा शेवटचा दिवस असेल असं आता राकेशने ठरवलेलं असतं. तेव्हा राकेश आणि रिया दोघेजण मुंबईमध्ये परत आल्यानंतर ती म्हणत असते, काय करायचं, आपण लग्न करूया का? तसंही माझे कोणी जास्त नातेवाईक नाही आहेत, पण तू जर म्हणालास तर आपण ग्रँड वेडिंगसुद्धा करू शकतो किंवा छोटंसं लग्नसुद्धा करू शकतो. रजिस्टर मॅरेज करूया का? तेव्हा राकेश म्हणतो, नाही नको, आपण एक काम करूया, आपण मंदिरामध्ये लग्न करूया ना, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने. रजिस्टर मॅरेज कशाला? देवा ब्राह्मणांच्या साक्षीने जर मंदिरात लग्न केलं ना तर काय होईल, आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळेल आणि आपला सुखी संसार होईल. काय वाटतं तुला? तेव्हा रिया म्हणते, ठीक आहे. तेव्हा इथे राकेशने सांगितलेलं असतं, पण माझी बहीण आहे ना, ती तुझ्या इथे येणार नाही आहे. तिचं असं म्हणणं आहे की ती चाळीतच राहणार. तेव्हा तिला तिथेच राहू दे, पण मी तुझ्याबरोबर घरी राहत जाईन आणि मग येऊन जाऊन बहिणीला काय हवं नको ते बघत जाईन. मग तर चालेल ना? रिया म्हणते, मला तर खूप चालेल. तेव्हा इथे आता राकेश तिच्याबरोबर लग्न करणार असतो. तो म्हणतो, ठीक आहे, मग आपण उद्याच्या उद्याच मंदिरामध्ये जाऊन लग्न करूया. ती म्हणते, ठीक आहे. आता मी काय करते, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी लग्नाची छान शॉपिंग करते. तुझ्यासाठी शेरवाणी, माझ्यासाठी साडी, बरोबर ना? तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, आपण तेच करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश अंजलीला भेटायला घरी आलेला असतो. कारण का तो दुसऱ्याच दिवशी लग्न करणार असतो ना, तेव्हा घरातलं वातावरण बघायला आलेलं असतो. तर इथे अंजली आता ईश्वरीजवळ बोलत नसते. त्याला ही गोष्ट समजते. तो म्हणतो, ठीक आहे, इथे चांगलं महाभारत सुरू आहे. मला काय करायचं आहे, मला फक्त आता जायचं आणि रियाकडून तिची प्रॉपर्टी लुबाडायची आहे. तेव्हा इथे आता राकेश म्हणतो, अंजली, उद्या सकाळी माझं महत्त्वाचं काम आहे, तेव्हा मी सकाळीच निघे ना, आता उद्यापर्यंत परत येईन. तेव्हा अंजली म्हणते, अहो तुम्ही आजच आलात आणि उद्या लगेच जाणार? तो म्हणतो, कामच आहे ना तसं, मला जावं लागेल. हे बोलणं ईश्वरीने ऐकलेलं असतं आणि ती जाऊन अर्णवला सांगते की राकेश उद्या सकाळ सकाळ कुठेतरी जाणार आहे. त्याला कुणाचा तरी फोन आला होता. तो म्हणाला आहे की मी अगदी वेळेवर येईन म्हणून, आणि तो कुठल्या तरी मंदिरात जायचं बोलत होता. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, उद्या आपण राकेशवरती बारीक लक्ष ठेवायचं. तेव्हा इथे अर्णवने आता शिर्केला फोन करून सांगितलेलं असतं की राकेशवरती लक्ष ठेवा. तो घरातून उद्या सकाळी बाहेर पडणार आहे, तर आपल्या माणसाला त्याला फॉलो करायला सांगा. तेव्हा इथे आता राकेश मंदिरामध्ये गेलेला असतो आणि तिथे रिया लग्नाची संपूर्ण तयारी करून त्याची वाट बघत उभी असते. आणि त्यानंतर तिथे तो माणूस पोचतो आणि शिर्केला फोन करून सांगतो की राकेश एका मुलीबरोबर लग्न करायला आला आहे. आणि त्यानंतर इथे अर्णवला शिर्केने फोन करून आता लोकेशन पाठवलेलं असतं आणि तो म्हणतो की राकेश कुठल्या तरी मुलीबरोबर लग्न करतोय. ही माहिती मिळताच अर्णव म्हणत असतो की ताई, अगं तुला थोडं बरं वाटावं म्हणून ना आपण मंदिरामध्ये जाऊया. तुला मंदिरात जायला खूप आवडतं ना, आपण तिथे जाऊया. थोडं देवदर्शन केलंस ना तर तुझ्या मनाला शांत वाटेल. तू येतेस का माझ्याबरोबर? तेव्हा इथे अंजली म्हणते की बरं ठीक आहे. आधी ती नाही म्हणते, नंतर आजी वगैरे म्हणते, अगं अंजली जा ना, तू मंदिरात गेलीस तर खरंच तुला खूप बरं वाटेल. तेव्हा अर्णव इथे आता अंजलीला घेऊन मंदिरामध्ये जात असतो. ईश्वरीसुद्धा बरोबर असते आणि त्यानंतर आजीसुद्धा असते. सगळेजणच आता गाडीमधून गेलेले असतात आणि त्याच मंदिरामध्ये इथे राकेश आणि रिया दोघेजण लग्नासाठी बसलेले असतात. आणि त्या ठिकाणी अर्णव अंजलीला घेऊन जातो. तेव्हा अंजलीचं लक्ष राकेशकडे जातं. तो रियाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला जाणार तेवढ्यात अंजली म्हणते की राजेश, हे काय करताय तुम्ही? तेव्हा राकेश आता अंजलीकडे बघतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो की ह्या अर्णवला कसं कळलं की मी इथे रियाबरोबर लग्न करतोय ते? तेव्हा अंजली म्हणते, हे काय करताय तुम्ही? तुम्ही या मुलीबरोबर लग्न करताय? तेव्हा रिया म्हणते की हो, पण तुम्ही का असं बोलताय? तुम्ही तर इथे सर्वेशची बहीण आहात ना, आणि तुम्ही त्यांना राजेश का बोलताय? त्याचं नाव सर्वेश आहे. तेव्हा ती म्हणते, नाही गं,
यांचं नाव सर्वेश नाही आहे, ते राजेश आहेत, माझा नवरा आहे तो. तेव्हा इथे रिया म्हणते, सर्वेश अरे हे काय आहे, तू तर मला म्हणाला होतास की ही तुझी बहीण आहे म्हणून, आणि त्या तर म्हणतायत की तू तिचा नवरा आहेस, हे सगळं काय चाललं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सांगतो काय चाललं आहे ते. हे बघ, हा फोटो बघ, याच्यामध्ये माझी बहीण आहे आणि हा राजेश आहे, माझ्या बहिणीचा नवरा. पण त्याने तुला सांगताना काय सांगितलं की माझी बहीण त्याची बहीण आहे म्हणून. अगं बायको आहे बायको, आणि ते सुद्धा प्रेग्नेंट आहे, कळलं तुला. तेव्हा इथे राकेश आता पूर्णपणे तोंडावरती पडलेला असतो. तेव्हा इथे राकेश आता म्हणत असतो की हे सगळं खोटं आहे, अगं नाटक आहे हे सगळं, ही फसवून माझ्याबरोबर लग्न करत होती. रिया म्हणते, सर्वेश अरे हे काय बोलतोयस, तुलाच माझ्याबरोबर लग्न करायचं होतं ना, ते सुद्धा आजच्या आज. मी तर म्हणत होते की आपण थांबूया म्हणून, पण तुलाच घाई होती, आणि आता तू म्हणतोयस की मी तुला फसवते म्हणून. 4 दिवस माझ्याबरोबर गोव्यात होतास, माझ्याबरोबर मज्जा मारलीस, तेव्हा तुला आठवलं नाही की तुझी बायको आहे, तू बाब होणार आहेस, आणि आता तू म्हणतोयस की मी तुला फसवते म्हणून. तेव्हा इथे सत्य अंजलीच्या समोर आलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, बघितलंस ताई, या माणसावरती तू जीव ओवाळून टाकतेस ना, या माणसाला तू देव समजतेस, पण तो माणूस काय करतोय बघितलंस, पाठीमागे तुला किती फसवतोय. 4 दिवस तो कुठे होता, तुला चक्कर आलेली असताना तो गोव्यामध्ये या रियाबरोबर होता, आणि आता येऊन लग्न करतोय, आणि तुला तो इतका फसवत असताना तू फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवतेस आणि आमच्यावरती अविश्वास. आणि ह्याचं हे कारस्थान ताई मला आधीपासूनच माहिती होतं, पण मी तुझ्यासाठी गप्प बसलो होतो, पण आता सगळं तू तुझ्या डोळ्याने बघितलेस, आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. तेव्हा अंजली त्याच्या थोबाडीत देते आणि म्हणते, रिया अगं अशा माणसाबरोबर लग्न करण्यापेक्षा ना तू लग्नच करू नकोस, हा माणूस किती जणांना फसवेल काय माहिती, याच्यावरती इतकं प्रेम केलं, विश्वास ठेवला, आणि या माणसाने माझा विश्वासघात केला. रिया म्हणते, मी असं तुला सोडणार नाही आहे रे. ती लगेच पोलिसांना फोन करते आणि म्हणते की मंदिरामध्ये लवकरात लवकर पोचा, इथे एक फ्रॉड गुन्हेगार आहे, त्याला अरेस्ट करण्यासाठी. तेव्हा राकेश तिथून पळून जात असतो. अर्णवने त्याला पकडलेलं असतं आणि म्हणतो, आता तुझी सुटका नाही आहे, आता पोलीस येईपर्यंत तू कुठेही जायचं नाही आहे. तेवढ्यातच पोलीस त्या ठिकाणी पोचलेले असतात. अंजली म्हणते, मी पुन्हा तुमचं तोंड आयुष्यात कधीही बघणार नाही आहे. तुमच्यावरती इतकं प्रेम केलं आणि तुम्ही मला फसवलंत. पैशांसाठी तुम्ही कुणाबरोबरही लग्न करू शकता, ह्या मुलीलासुद्धा तुम्ही पैशांसाठीच फसवताय ना. तेव्हा रिया म्हणते, बरं झालं लग्नाच्या आधी तुझा खरा चेहरा माझ्या समोर आला, कारण मी सुद्धा तुझ्यावरती जीवापाड प्रेम करत होते, म्हणूनच लग्न करत होते, पण तुझ्यासारख्या ह्या कारस्थानी माणसाचा खरा चेहरा माझ्या समोर आला, ते बरंच झालं. तेव्हा रिया आणि अंजली दोघीजणी राकेशचं थोबाड फोडतात आणि त्या दोघीजणी पोलिसांच्या ताब्यात राकेशला देतात आणि म्हणतात की याला कठोरातली कठोर शिक्षा द्या. या माणसाने 1 नाही 2 नाही तर 4-4 आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहेत, याला याच्या गुन्ह्याची शिक्षा द्या, असं म्हणत रिया अंजलीने राकेशला पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं असतं. तर अशा पद्धतीने राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते.